शाश्वत विकासाचा मूलमंत्र आहे लोकसहभाग. जोपर्यंत लोकसहभाग असत नाही तोपर्यंत विकास होतो, पण तो शाश्वत होऊ शकत नाही. आपलं शहर कसं असलं पाहिजे, आपल्या शहरात नेमक्या काय व्यवस्था असल्या पाहिजे, आपलं शहर आज कुठे आहे आणि ते आपल्याला कुठे न्यायचं आहे, आपल्या शहराबद्दल आपली कल्पना काय आहे, आपलं विजन काय आहे, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण समजून घेत नाही, जोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी एकत्रित करून आपल्या शहराचं विजन तयार करत नाही, तोपर्यंत भविष्यातलं शहर, सर्वांना न्याय देणारं शहर, विकासयुक्त शहर आपल्याला तयार करता येत नाही. आणि म्हणून आम्हाला केवळ समजतं आम्हीच निर्णय करू, आम्हीच प्लॅन तयार करू आणि तो तुम्ही स्वीकारा, या मानसिकतेपेक्षा आपण सगळे लोक मिळून आपलं शहर कसं असलं पाहिजे याचा प्रयत्न करू, या संदर्भात विचार करू, त्या संदर्भातलं विजन आपलं तयार करू, आपल्या शहराचा अजेंडा आपण तयार करू आणि त्यानुसार एक पारदर्शी महानगरपालिका निवडून आणून त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या शहराच्या विकासाचा अजेंडा पारदर्शीपणे आपण राबवू. याकरता आम्ही हा निर्णय केला आहे की माझं शहर माझा अजेंडा, एक संधी, एक व्यासपीठ आम्ही आपल्याला देतो आहोत की ज्या माध्यमातून आपण आपल्या मनातलं शहर कसं असलं पाहिजे, शहराचा अजेंडा काय असला पाहिजे. आज महानगरपालिका जो पैसा खर्च करते यातल्या पैवर तुमचा अधिकार आहे. त्यामुळे तुमच्या विचारातनं हा पैसा कुठे खर्च झाला पाहिजे, त्याचं प्रायोरिटायझेशन काय असलं पाहिजे, कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीचा विचार या अजेंड्याच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपलं शहर, आपला अजेंडा आम्ही आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण कृपया आपलं मत त्याच्यावर नोंदवा. या सगळ्या मतांना एकत्रित करून यातनं आपल्या शहराचा अजेंडा तयार होईल, शहराचा प्लॅन तयार होईल आणि महानगरपालिकेमध्ये आपल्या आशीर्वादानं एक पारदर्शी सरकार आल्यानंतर हाच अजेंडा राबवण्याचं आम्ही आपल्याला अभिवचन देतो. चांगली शहरं, उत्तम शहरं, शाश्वत शहरं आणि आपल्या सगळ्यांच्या मनातली शहरं ही निश्चितपणे आपल्याला तयार करायची आहे. त्याकरता या अजेंड्यामध्ये आपलं मत नोंदवा ही मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.